फ्रेंड्स, कलोपासच्या या भागात मी अलका आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। या भागात आपण या आणि आणखीन एका भागात मिळून हा सेट करणार आहे पूर्ण लहान मुलाचा। अतिशय सोपा आणि खूप वेगळा असा सेट आहे हा। यातलं हे जे स्वेटर आहे हे हेक्झॅगॉन पासून बनवलेलं आहे, म्हणजे ग्रॅनी स्क्वेअर आपण नेहमी करतो, तर ग्रॅनी हेक्झॅगॉन कसा करायचा हे पाहणार आपण यात। आणि 2 ग्रॅनी हेक्झॅगॉन वरून उपयोग करून आपण हे स्वेटर बनवणार आहे। हे असं एकदम खूप फिटिंगला वगैरे नसतं स्वेटर, थोडं असं ढिलं ढालं छान घालायला लहान मुलांना जसं आवडतं तसे फिटिंगचं कौतुक आपल्यालाच असतं। लहान मुलांना उलट थोडं ढिल्लंच आवडतं, तर असं खूप छान ढिल्लं थोडंसं ढिल्लं असं हे स्वेटर आहे आणि खूप आवडेल तुम्हाला हे करायला, अगदी मजा येते, खूप सोपं आहे आणि करायला। तर या स्वेटरवर जी आपण ही टोपी केली आहे ही अशी फ्रिल हॅट टाईप केलेली आहे, कारण स्वेटरही असं पूर्ण ग्रॅनीचं डिझाईन असल्यामुळे छिद्रवालंच आहे, होल्स, सो मेनी होल्स आर देअर। तसंच मग टोपी तशीच आहे, त्यामुळे आपण ही टोपी अशी फ्रिलची हॅटसारखी केली आहे आणि अतिशय सुंदर अशी ही टोपी दिसते। तर तुम्हाला हे स्वेटर कसं करायचं हे या भागात पाहायचं आहे आपल्याला। याची जर रुंदी पाहाल तुम्ही स्वेटरची, तर ती साधारण 11-11.5 इंच आहे जवळपास, म्हणजे पूर्ण चेस्ट झाली त्याची 23 इंच, आणि हाईट जर पाहिली वरपासून तर ती 12 इंच आहे। तर असं थोडंसं उंचीला शॉर्ट असणारं असं हे छान स्वेटर दिसतंय आणि खूप मस्त दिसतं दिसायला। वजन याचं 160 ग्रॅम आहे। तर याच्या मापानुसार हे असं 1.5 ते 2 वर्षाच्या मुलाला छान होईल, असं अगळपगळ घालता येतं मुलाला, मुलीला, कोणालाही, बाळाला म्हणजे। तर हे डिझाईन जे आहे मी केलेलं, यात तुम्ही तुमचे कस्टमाइज पण करू शकता, म्हणजे तुम्हाला जसं एक पांढऱ्यानी केला आहे मी किंवा ऑफ व्हाईट कलर आहे हा, तसं एक लाल सोडून पुन्हा एक ऑफ व्हाईटची ओळ करू शकता तुम्ही। जसंही तुम्हाला हवं असेल तसं त्यात तुम्ही चेंजेस करू शकता। अतिशय सोपं आहे हे करायला। बाही तुम्हाला थोडी हवी असेल वाढवायला तर तुम्ही वाढवू पण शकता, पण ओरिजिनली जेवढी येते तेवढीच मी दाखवली आहे। शॉर्ट बाहीचं होतं हे थोडंसं 3/4 टाईप, आणि खूप सुंदर दिसतं लहान मुलांना घातल्यावर, अगदी तुम्हाला करायला खूप आवडेल आणि दिसेलही खूप सुंदर। तर आपण याचं पॅटर्न बघूया आणि कसं करायचं ते या भागात स्वेटर पाहू। पुढच्या भागात मग आपण ती हॅट कशी करायची ते पाहू। आवडलं असेल तर आधीच लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना। चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मैत्रिणींनाही चॅनल सबस्क्राईब करायला सांगा। चला पटकन पॅटर्न पाहू आणि करायला सुरुवात करा। यात स्वेटरचं ग्रॅनी हेक्झॅगॉन कसं बनवायचं हे आपण आधी बघू। त्यासाठी आपण हे 2 रंग घेतले, दोन्ही वर्धमान मिलेनियम आहे 4 प्लाय, आणि सुई घेतली आहे 3.5। सुरुवात करणार आहे आपण या विटकरी रंग आहे हा साधारण, तर या रंगाने सुरुवात करू। 4 चेनची रिंग करून घ्या। स्लिप नॉट केली एक, रिंग ऑफ चेन 4 1 2 3 4 4 चेन झाल्या की पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिचनी बंद करा आणि त्याची अशी रिंग तयार होते छोटीशी। आता या रिंगमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 3 डबल क्रोशे 2 चेन असं 6 वेळा करायचं आहे। तर पहिला डबल क्रोशे नेहमीच 3 चेनचा राहील आपला, आणि आता 3 डबल क्रोशे म्हणजे आणखीन 2 करावे लागतील तुम्हाला। दोऱ्याचा वेढा घ्या, या रिंगमध्ये घाला, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, 3 टाके आहेत, 3चे 2, 2चा 1, पुन्हा दोऱ्याचा वेढा घेतला, रिंगमध्ये घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, 3 टाके आहे, दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून काढा, परत दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून, म्हणजे हे 3 डबल क्रोशे झाले। 3 चेनचा पहिला आणि 2 आपण आत्ता केले, 2 चेन त्यानंतर असं 6 वेळा करा। 3 डबल क्रोशे 2 चेन, डबल क्रोशे 3 1 2 3, डबल क्रोशे 3, देन चेन 2, रिपीट दिस 6 टाइम्स। थोडं इकडे सरकवून घेत चला म्हणजे रिंग थोडी मोकळी होते आपली। परत 3 डबल क्रोशे 2 चेन असं 6 वेळा करायचं आहे आपल्याला। 2दा झालं, हे आपण तिसऱ्यांदा करत आहे। डबल क्रोशे 3 चेन 2, आणखीन 3 वेळा करते मी बघा। 3 डबल क्रोशे 2 चेन असं आपण 6 वेळा केलं आहे। हे एकदा 2 चेन, पुन्हा दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, 4 5 आणि हे 6व्यांदा
6 वेळा केल्यावर शेवटच्या 2 चेन झाल्या आहेत आणि आता पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे या तिसऱ्या चेनशी आपण स्लिप स्टिचने जोडतो आहे. आता 2 स्लिप स्टिच करून आपण 2 चेनच्या स्पेसमध्ये आपल्या टाका घेऊन जाऊ. स्लिप स्टिच 1, स्लिप स्टिच 2 अँड देन स्लिप स्टिच इन चेन 2 स्पेस. ही जी 2 चेनची गॅप आहे इथे आपण स्लिप स्टिच केली तिसरी. आता यात आपल्याला काय करायचं आहे तर शेलसारखं 3 डबल क्रोशे 2 चेन 3 डबल क्रोशे. तर हा पहिला डबल क्रोशे 3 चेनचा झाला, डबल क्रोशे 2, डबल क्रोशे 3, चेन 2, अगेन 3 डबल क्रोशे इन सेम चेन 2 स्पेस म्हणजे त्याच 2 चेनच्या गॅपमध्ये परत 3 डबल क्रोशे. 3 डबल क्रोशे 2 चेन 3 डबल क्रोशे हे सगळं आपण कुठे केलं तर 2 चेनच्या गॅपमध्ये. दिसतंय बरोबर. आता एक चेन करामध्ये परत पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये असं शेल करायचं आहे. डबल क्रोशे 3 चेन 2 डबल क्रोशे 3 इन चेन 2 स्पेस ऑफ प्रिव्हियस रो राऊंड 2 3, 3 डबल क्रोशे चेन 2 अगेन 3 डबल क्रोशे इन द सेम स्पेस. जिथे आधीचे 3 डबल क्रोशे केले तिथेच परत 3 डबल क्रोशे करायचे. 1 2 3 आणि शेल झाला की एक चेन करायची. असं 2दा केला, 6 वेळा करा. येथे 2 चेन आहेत, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा आणि 6व्यांदा असं 6 वेळा करावं लागेल. 3 डबल क्रोशे 2 चेन 3 डबल क्रोशे आणि तेवढा झाला की एक चेन. मग पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये परत तसंच असं आपण शेल केले 6 टोकांना. जसे आपल्या ग्रॅनी स्क्वेअरमध्ये 4 कॉर्नर असतात तसा हा आता ग्रॅनी हेक्झॅगॉन आहे. तर याच्यात असे 6 टोकं राहतील. दिसतात बरोबर 6. आणि प्रत्येक टोकाला, प्रत्येक राऊंडच्या प्रत्येक टोकाला कॉर्नरला आपण हेच करणार आहे. 3 डबल क्रोशे 2 चेन 3 डबल क्रोशे एकाच ठिकाणी. 3 डबल क्रोशे 2 चेन 3 डबल क्रोशे प्रत्येक कॉर्नरला दरवेळेस. म्हणजे दरवेळेस या 2 चेनमध्ये काय करायचा हा प्रश्न सुटला. आता प्रत्येक वेळेस 2 चेनच्या गॅपमध्ये हेच करायचं आपल्याला. 3 डबल क्रोशे 2 चेन 3 डबल क्रोशे. परत स्लिप स्टिच करून आपण 2 चेनच्या गॅपमध्ये घेऊ आपला टाका. 2 स्लिप स्टिच केल्या, 2 चेनच्या गॅपमध्ये घेतलं. आता कॉर्नर असल्यामुळे 2 चेनची गॅप आहे म्हणजे कॉर्नर. तर तिथे आपल्याला जसं मी आत्ता सांगितलं, सॉरी, आता आपल्याला थोडासा रंग बदलायचा आहे या राऊंडला. तर जेव्हा आपण ही आतमधली स्लिप स्टिच करतो तिसरी, तेव्हा आपण हा फिक्का रंग जोडून घेऊ. 2 स्लिप स्टिच केल्या मी आणि तिसरी जेव्हा 2 चेनच्या गॅपमध्ये करत आहे त्यासाठी आपण हा फिक्का रंग जोडून घेऊ. दोन्ही गाठी घट्ट करा, दोन्ही दोरे ओढून घ्या. लाल आणि पिवळा, फिक्का पिवळा हा एकदम. आता ही 2 चेनची गॅप आहे त्यामुळे इथे कॉर्नर करायचा आहे. 3 डबल क्रोशे 2 चेन 3 डबल क्रोशे. पहिला डबल क्रोशे नेहमीप्रमाणे 3 चेनचा, डबल क्रोशे 2 डबल क्रोशे 3, सेम स्टिच, सेम चेन 2 स्पेस, चेन 2, नवीन कॉर्नर इथे तयार होईल. आणि त्याच गॅपमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशे, डबल क्रोशे 1 2 3. यानंतर एक चेन, जसं आधीच्या राऊंडला केलं होतं की 3 डबल क्रोशे झाल्यावर एक चेन केली होती तशीच आताही करायची. इथे मी गाठ मारून घेते म्हणजे हा पिवळा दोरा दिसणार. कॉर्नरला आपण शेल केला जो आपल्याला नेहमी करायचा असतो. 3 डबल क्रोशे 2 चेन 3 डबल क्रोशे, नंतर एक चेन केली आणि ही जी एक चेनची गॅप आहे आधीच्या राऊंडची इथे पुन्हा 3 डबल क्रोशे करा. आपल्या ग्रॅनी स्क्वेअर टाईपच डिझाईन असतं, फक्त 4च्या ऐवजी 6 वेळा करावं लागतं, एवढाच फरक आहे. डबल क्रोशे 3 इन चेन 1 स्पेस, अगेन चेन 1, अगेन कॉर्नर, सो 3 डबल क्रोशे चेन 2 3 डबल क्रोशे, जस्ट लाईक दिस. परत कॉर्नर आल्यामुळे काय कराल, इथे 3 डबल क्रोशे 2 चेन 3 डबल क्रोशे. प्रत्येक कॉर्नरला 6 वेळेस हेच करायचं आहे. डबल क्रोशे 3 चेन 2 डबल क्रोशे 3, 1 2 3, चेन 1. प्रत्येक वेळेस शेल झाला की किंवा 3 डबल क्रोशे झाले की आधी चेन 1 नंतर चेन 1. आणि आता परत ही 1 चेन गॅप आली आहे, इथे पुन्हा 3 डबल क्रोशे.
डबल क्रोशे 3 इन चेन 1 स्पेस अँड शेल इन चेन 2 स्पेस. 3 डबल क्रोशे केले इथे, परत पुन्हा एक चेन आणि मग पुन्हा कॉर्नर आहे म्हणून 2 चेनची गॅप आहे ही, तर इथे परत 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. कॉर्नरला शेल झाला आहे करून पुन्हा एक चेन करायची, परत ही एक चेनची गॅप आहे इथे, 3 डबल क्रोशे. हे 6 वेळा रिपीट करायचं. कॉर्नरला शेल, चेन 1, 3 डबल क्रोशे इन चेन 1 स्पेस, अगेन चेन 1 अँड अगेन शेल इन द कॉर्नर. 3 कॉर्नर केलेच आहे आपण, आणखीन 3 करून घ्या. आणि प्रत्येक वेळेस एक चेनच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, त्याच्या आधी एक चेन, नंतर एक चेन. बघा हा राऊंड पूर्ण झाला आहे आपला. आता हे असं ताठ येणारच नाही कधी, कारण हेक्झॅगॉन असल्यामुळे असं जवळ येणारच ते, म्हणजे फ्रिलसारखं होणार थोडं. प्रत्येक कॉर्नरला आपण असं शेल केला आहे. 3 डबल क्रोशे, चेन 2, 3 डबल क्रोशे, देन चेन 1, डबल क्रोशे 3 इन चेन 1 स्पेस ऑफ प्रिव्हियस राऊंड. हा जो लाल राऊंड होता याच्यात जी एक चेनची गॅप होती तिथे 3 डबल क्रोशे, पुन्हा एक चेन आणि मग हेच रिपीट केलं. तर शेवटची ही एक चेन झाली आहे आणि पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी आपण स्लिप स्टिचनी याला जोडून घेऊ. आणि हा दोरा आपण इथे कापून घेऊ, कारण हा एकच राऊंड करायचा होता आपल्याला फिक्का पिवळा. बाकीचे पुढचे राऊंड लालच करायचे आहे आणि त्यासाठी आपण लाल दोरा कापलाही नव्हता, फक्त आपण तिथे गाठ मारून तसंच ठेवला आहे तो दोरा. तो फक्त आता वर घ्यायचा आहे. तर हा पिवळा दोरा मी म्हणजे हाईड करते आणि या दोऱ्याने पुढचं काम करू. आता चौथा राऊंड जो आपल्याला करायचा आहे, सगळे राऊंड याच्या पुढचे असेच आहेत खरं तर. पण हा लाल दोरा या 2 चेनच्या स्पेसमध्ये कॉर्नरला काढला, कारण स्लिप स्टिच करून आपण तसंही तिथेच येत असतो. आणि कॉर्नर असल्यामुळे इथे पुन्हा शेल करायचा आहे, म्हणजे 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. In chain 2 space, we again take this red color yarn out and make shell in chain 2 space. 3 double crochet, chain 2, 3 double crochet in the same space. तीन डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. आणि शेल झाला की जसं मी तुम्हाला सांगितलं तर शेल झाला हा, यानंतर एक चेन आणि मग 1 चेन स्पेसमध्ये 3 डबल क्रोशे. आता मगाच्या राऊंडमध्ये जो फिक्का पिवळा केला त्यात 3 डबल क्रोशेचा एकच गट आला मध्ये 2 शेल कॉर्नरच्या मध्ये. पण आता या राऊंडमध्ये मात्र 2दा एक चेनची स्पेस आहे, त्यामुळे 2 वेळा आपल्याला 3 डबल क्रोशेचे गट करायचे आहेत. डबल क्रोशे 1, 2, 3. Then again chain 1 and again 3 double crochet in next chain 1 space. चेन 1च्या एक चेनच्या 2 स्पेसेस होत्या, त्यामुळे 2दा आपल्याला इथे 3 डबल क्रोशे करावे लागले. प्रत्येक वेळेस त्याच्या आधी पण एक चेन, नंतर पण एक चेन. तर एक चेन केली मी आणि हा इथे कॉर्नर आला. आता 2 चेनची गॅप आहे, ही शेल आहे हा, त्यामुळे या 2 चेनच्या गॅपमध्ये पुन्हा नवीन शेल. डबल क्रोशे 3, चेन 2, डबल क्रोशे 3, 3 डबल क्रोशे, chain 2, 3 double crochet in the same space. 1, 2, 3. पुन्हा एक चेन आणि जशी ही बाजू केली अशीच रिपीट करा. आता म्हणजे एक चेन झालं की इथे 3 डबल क्रोशे, पुन्हा एक चेन, इथे 3 डबल क्रोशे, इथे शेलवर शेल, असं 6 वेळा करावं लागेल आपल्याला. तर मी हा राऊंड पूर्ण करते आणि मग दाखवते. हा राऊंड झाल्यावर असं दिसतंय पहा, आपलं 4 राऊंड झाले आपले. शेवटची एक चेन केली मी आणि परत पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी स्लिप स्टिचनी जोडतो आहे. पुन्हा 2 स्लिप स्टिच करा. स्लिप स्टिच 1, स्लिप स्टिच 2 इन द चेन 2 स्पेस. कॉर्नरला आता पुन्हा हे 6 कॉर्नर जे आहे तर 6ही कॉर्नरला शेल करायचे आहे, म्हणजे 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. फर्स्ट डबल क्रोशे इज ऑलवेज चेन 3, पहिला डबल क्रोशे. यानंतर एक आणखीन आणि हा तिसरा. 3 डबल क्रोशे केले, 2 चेन आणि परत 3 डबल क्रोशे त्याच ठिकाणी. कॉर्नर सगळे असेच करायचे आहे, कितीही हे वाढवायचं असो आपल्याला ग्रॅनी हेक्झागॉन, सगळे कॉर्नर याच पद्धतीचे करायचे. डबल क्रोशे 3, चेन 2, डबल क्रोशे 3. त्यानंतर नेहमी चेन 1 आणि आधीच्या राऊंडच्या चेन 1 स्पेसेस जितके आहेत, आता इथे 3 आहे, 1, 2, 3, तर या तिन्ही याच्यात
3 डबल क्रोशे 1 चेन असं 3 वेळा करावं लागेल। डबल क्रोशे 3 इन चेन 1 स्पेस 1 2 3 डबल क्रोशे 3 चेन 1, पुन्हा यात डबल क्रोशे 3 चेन 1 आणि आणखीन एकदा डबल क्रोशे 3 चेन 1, आणखीन एकदा एक चेनची स्पेस आहे तर इथे पुन्हा डबल क्रोशे 3 2 3 आणि चेन 1 आणि आता कॉर्नर आहे हा 2 चेनची गॅप आहे ही शेलच्या मधली, तर शेलवर शेल परत म्हणजे 3 डबल क्रोशे 2 चेन 3 डबल क्रोशे, डबल क्रोशे 3 चेन 2 डबल क्रोशे 3 ऑलवेज इन कॉर्नर मीन्स चेन 2 स्पेस ऑफ शेल इन द प्रिव्हियस राऊंड। आधीच्या राऊंडच्या शेलचा जी चेन 2 स्पेस आहे त्यात प्रत्येक राऊंडला पुढे हे असा शेल करायचा आहे म्हणजे 3 डबल क्रोशे 2 चेन 3 डबल क्रोशे। आता तुमच्या एक लक्षात येईल इथे की आधी आपण डायरेक्ट शेल केले लागोपाठ 6 दुसऱ्या राऊंडला, तिसऱ्या राऊंडला एकदा ही 3 चेनचा गट आला, चौथ्या राऊंडला 2दा 3 चेनचे गट आले, मग हे 2 कॉर्नर आले आणि आता 5व्या राऊंडला काय झालं 2 कॉर्नरच्या मध्ये 3दा 3 चेनचे गट आले 1 2 3। आता पुढच्या राऊंडला काय होईल, एक चेनच्या किती स्पेस आहे पहा 1 2 3 4 म्हणजे 4 वेळा 3 गट येतील, म्हणजे हे 3 गट येण्याची संख्या अशी प्रत्येक राऊंडला वाढत जाते। राऊंड सगळे असेच करायचे आहे की कॉर्नरला शेलवर शेल म्हणजे 3 डबल क्रोशे 2 चेन 3 डबल क्रोशे, मग एक चेनच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे 1 चेन, पुन्हा 3 डबल क्रोशे 1 चेन, पुन्हा पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे 1 चेन आणि मग शेलवर शेल असे हे 6 वेळा करते। मग दाखवते तुम्हाला 5वा राऊंडही झाला आहे आपला पहा आणि हे आता मध्ये 3 वेळा 3 डबल क्रोशेचे गट आले आहे, पुन्हा 2 स्लिप स्टिच करा आणि 2 चेनच्या स्पेसमध्ये आपला टाका घ्या। आता पुढचा 6वा 7वा 8वा 9वा 10वा सगळे असेच करायचे आहे की कॉर्नरला शेल या एक चेनच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, त्याच्या मागे 1 चेन पुढे 1 चेन असं 6 वेळा रिपीट करायचं। तर असे 10 राऊंड करून घ्या आणि 10 झाले की एक राऊंड परत या फिक्या कलरचा करा 11वा आणि 12वा पुन्हा लालचा करा। तर असं एवढं मी करून घेते हे 12 राऊंड आणि मग तुम्हाला दाखवते काय करायचं। लक्षात झालं ना, हा आपले 5 राऊंड झाले आहेत। हे पुढच्या 6वा राऊंड कसा कराल, पुन्हा या 2 चेनच्या गॅपमध्ये शेल इथे 1 चेन, मग परत 1 चेनच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे 1 चेन 3 डबल क्रोशे 1 चेन 3 डबल क्रोशे 1 चेन असं 4 वेळा येईल, परत 1 चेन आणि शेलवर शेल आणि अशा 6ही बाजू करायच्या। मग त्याच्या पुढच्या राऊंडला 4च्या ऐवजी 5 वेळा येईल असे 3 डबल क्रोशे असं हे वाढत जाईल। तर असं कुठपर्यंत करायचं, राऊंड कसे मोजायचे पहा 1 2 3 4 5 झाले आपले आत्ता राऊंड, तर असे 10 राऊंड होईपर्यंत करा। 11वा राऊंड फिक्या रंगाने करा आणि 12वा राऊंड परत लालने करा। बघा हे माझे 12 राऊंड करून झालेले आहेत। आपण मोजू इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 सॉरी किती झाले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 नाही 12वा राऊंड फिक्क्याने केलेला आहे आणि 13वा राऊंड हा लालनी आहे। परत एकूण 13 राऊंड केले आहे। सॉरी मी मगाशी 12 सांगितले तुम्हाला, पण कदाचित मी लांबी मोजली असेल आणि त्यानुसार करायचं। आता आपल्याला या स्वेटरची लांबी साधारण 11 इंच वगैरे करायची आहे, तर म्हणून मला एखादा राऊंड जास्त करावा लागला। तर असे मी एकूण 13 राऊंड केले आहेत, त्यापैकी 12वा राऊंड लाईटने केला आहे। आता हे पाहून तुम्हाला वाटेल की हे काय असं चुरगळ मुरगळ झालेलं आहे, काहीतरी केलं आहे चौकोन षटकोन टाईप, षटकोनीने म्हणता येणार याला धड। तर हे असं नका पाहू, याला आता अपोजिट टोकं जर जोडलेत तुम्ही तर कसा आकार तयार होतो पहा। आता हा आकार तयार झाल्यावर हा स्वेटरचा एक भाग आहे इकडचा। आता असाच दुसरा भाग करू आपण, तो इथे येईल, जशी ही बाही आहे इकडे तशीच त्याची दुसरी बाही येईल आणि मग शिवायचं कसं ते मी तुम्हाला दाखवते। तर आता असाच पूर्ण आणखीन एक भाग पूर्ण असाच्या असा करून घ्या, अगदी अशाच 13 राऊंडचा एक भाग करा आणि हे किती इंच झालं आहे मी तुम्हाला दाखवते। बघा जसं मी तुम्हाला बोलले की तसं 13 इंच 11 इंच उंची करायची आहे, तर म्हणून आपण एक राऊंड वाढवला आणि 13 राऊंडचं केलं आपण, तर तेव्हा कुठे जेमतेम 11.25 उंची झालेली आहे। तर असं आपल्याला जेवढी उंची तुम्ही कोणत्याही आकाराचं करू शकता हे स्वेटर। बरं मी जरी एक दीड वर्षाच्या मुलाचं केलं असलं
तरी तुम्ही 5 वर्षाच्या 6 वर्षाच्याही मुलाचं करू शकता. जितकी आपल्याला उंची पाहिजे आहे या हेक्झॅगॉनची एक साईड तेवढी होईस्तोवर आपल्याला विणत राहावं लागतं. जसं मला 11 इंच उंची पाहिजे होती म्हणून मी 11 इंच एक साईड होईपर्यंत हे राऊंड वाढवले. तर तुम्हाला समजा 15 इंच उंचीचं करायचं असेल तर तुम्ही 15 इंच उंची होईपर्यंत वाढवू शकता. तर असं आपण जेवढी उंची हवी असेल त्यानुसार करायचं. असा जो दुसरा भाग कराल तुम्ही त्याची शेवटची ओळ जी असते 6 बाजूनी करण्याची, पांढऱ्या म्हणजे फिक्या पिवळ्यानंतरची, तर ती तुम्ही 4च बाजूला करा आणि 2 बाजूला आपण जोडता जोडता करू. तर हा भाग पूर्ण केलेला आहे आपण आणि दुसरा भाग करताना 4 बाजूची शेवटची बॉर्डर करून थांबा. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं तसं पहा, आपण ही शेवटची ओळ जी आहे तर ही एक साईड, दुसरी साईड, तिसरी आणि चौथी 4 साईड करून थांबलो आहे. आणि आता 5वी साईड करताना आपण ह्या स्वेटरच्या दोन्ही बाजू अशा केलेल्या आपण फोल्ड केल्या. फोल्ड कशा करायच्या पहा, असं जर आपला 6 भाग झाल्यावर अपोजिट पॉईंट म्हणजे इकडचा जर घेतला तर त्यानंतर 2 सोडून पुढचा घ्यायचा आणि हे अपोजिट पॉईंट जोडायचे. आणि हा जॉईंट जो आहे तो शोल्डरवर येतो. आपल्याला हे जरा नवीन वाटतं शोल्डरवर जॉईंट येणं. त्या हा अर्धा भाग झाला आपला आणि असाच अर्धा दुसरा भाग आहे. आता हे जोडता जोडता आपल्याला जो 5वा राऊंड करायचा आहे, 5वा नाही शेवटचा राऊंड करायचा आहे 5वी साईड, तर ती कशी करायची पहा. आता ही चौथी बाजू पूर्ण झाल्यावर आपण कॉर्नराला की 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे करतो. त्यापैकी मी 3 डबल क्रोशे केल्या, 1 चेन. आणि आता हे याचा दुसरा भाग, पहिला भाग आपण याला म्हणतो आहे की जे इनकम्प्लीट आहे अजून आणि ज्याच्याशी जोडायचा आहे तो दुसरा भाग. तर दुसऱ्या भागाच्या कॉर्नरशी आपण स्लिप स्टिचने आधी जोडून घेऊ इथे आणि मग पुढचे 3 डबल क्रोशे करू. स्लिप स्टिचने जोडला आधी, घट्ट करून घ्या दोरा आणि याच 2 चेनच्या गॅपमध्ये उरलेले 3 डबल क्रोशे करू. आपल्याला कॉर्नर काय करायचा असतो, 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. त्यापैकी आपण फक्त 3 डबल क्रोशे 2 चेन केल्या आणि त्याला जोडला आधी इथे आणि मग आपण पुढच्या 3 डबल क्रोशे यात केले. आता परत 1 चेन करायची असते आणि इथे डबल क्रोशे करायचे असतात 3. तर 1 चेन करण्याऐवजी आपण या पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच करू म्हणजे ती चेनच होते 1. आणि मग इथे या गॅप म्हणजे पुढच्या 1 चेनच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे करू. म्हणजे करायचं आहे नेहमीचंच आपण जे करत आलो आहे ते, फक्त करता करता जिथे 1 चेन असते तिथे आपल्याला जोडत जायचं आहे. 3 डबल क्रोशे झाल्यावर काय करतो आपण, पुढच्या गॅपमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशे इथे. पण ते त्याच्या आधी 1 चेन, तर ती 1 चेन न करताना ही जी पुढची गॅप आहे पहा, इथपर्यंत जोडला आहे, इथे जी आहे पुढची गॅप तिथे सुई घालून आपण आधी स्लिप स्टिच करू 1 आणि त्यानंतर आपण इथे 3 डबल क्रोशे करू. 1 2 3. पुन्हा 1 चेनच्या ऐवजी पुढच्या 1 चेन स्पेसमध्ये स्लिप स्टिचने जोडा. ही स्लिप स्टिचने जोडला आपण आणि मग पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे करा. पहिल्या भागात आपण करायचा आहे शेवटचा राऊंड, तर तो करतो आहे कंप्लीट. पण करता करता आपण दुसऱ्या भागाचा बॅक साईड जो आहे त्याच्याशी जोडतो आहे. पुन्हा 1 चेनची गॅप वेळ आली तर 1 चेनऐवजी ह्या 1 चेनच्या स्पेसमध्ये दुसऱ्या भागाची जी 1 चेनची पुढची स्पेस आहे तिथे आपण स्लिप स्टिचने जोडायचं आधी आणि मग पुढचे 3 डबल क्रोशे करा. 1 2 3. ही स्लिप स्टिच थोडी घट्ट करून घेत जा. पहा माझी आत्ता ही सैल झाली बघा, किती मोठा टाका झाला. किंवा असं कठीण जात असेल तुम्हाला तर सरळ आधी 1 चेन करून घ्या आणि मग पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच आणि मग 3 डबल क्रोशे. तर तसं केलं तरी चालेल आणि मग 3 डबल क्रोशे, 3 डबल क्रोशे, चेन 1, स्लिप स्टिच इन नेक्स्ट 1 चेन 1 space of other part and then 3 double crochet in the next gap. 2 आणि 3 डबल क्रोशे करायचे आपल्याला.
पुन्हा पुढच्या गॅपमध्ये सिंगल आपलं स्लिप स्टिच आणि मग परत पुढच्या इकडच्या पहिल्या पार्टच्या पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. हे पहा, असा टाका मोठा होऊन जातो. तर तो दोरा घट्ट बांधून आपला गुंडाळला बोटाभोवती तर मग नाही होणार. मला थोडं दोरा गुंडाळायची सवय नाही, मी तसंच करते. तर ज्यांना गुंडाळायची सवय त्यांचं बरोबर घट्ट येतं. 3 डबल क्रोशे. पुन्हा आता गुंडाळून घेते मी आधीच आणि 1 चेनच्या स्पेसमध्ये सुई घालून स्लिप स्टिच करते आणि मग पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. बघा, म्हणजे स्लिप स्टिचचा जो टाका आहे तो मोठा नाही होत आणि ते लागून छान असे 3-3 डबल क्रोशे दिसतील आपले नेहमीसारखे. परत 1 चेन परत 1 चेनची वेळ आली. सो स्लिप स्टिच इन दी सेकंड पार्ट, चेन 1 स्पेस ऑफ सेकंड पार्ट and then 3 double crochet in chain 1 space of first part. 1 2 आणि 3. Again slip stitch in chain 1 space of second part and 3 double crochet in first part. 1 2 3. 2 ठिकाणी अजून तेवढं 2 ठिकाणी बंद करते. शेवटचे 3 डबल क्रोशे झाल्यावर इथे एक गॅप उरली आहे दुसऱ्या भागाची, इकडची एकही उरली नाही आहे. तर इकडे जी एक गॅप आहे शेवटची तिथे आधी स्लिप स्टिच करा 1 चेनच्या ऐवजी आणि मग इथले 3 डबल क्रोशे कॉर्नरचे. आता कॉर्नर असल्यामुळे आपल्याला फक्त 3 डबल क्रोशे नाही करायचे आहेत, तर 3 डबल क्रोशे 2 चेन 3 डबल क्रोशे एवढं करावं लागेल. तर 3 डबल क्रोशे करा आधी, मग जोडू आपण परत आणि मग पुढचे 3 डबल क्रोशे. तर 2 चेनऐवजी 1च चेन केली. या 2 चेनच्या गॅपशी स्लिप स्टिचनी जोडला आधी आणि मग पुढचे 3 डबल क्रोशे पहिल्या भागात. 3 डबल क्रोशे जॉईन बाय स्लिप स्टिच. अगेन 3 डबल क्रोशे चेन 1 देन जॉईन बाय स्लिप स्टिच. कॉर्नर जोडला आपण इथे. देन अगेन रिमेनिंग 3 डबल क्रोशे इन द सेम स्पेस. आता ही 6वी बाजू आहे या पहिल्या पार्टची आणि या 6व्या बाजूमध्ये आपल्याला काय करायचं आहे, फक्त 1 चेन 3 डबल क्रोशे नेहमीसारखं करा. आता बाकीचं हे काही जोडायचं नाही. आता आपल्याला एकच बॅक साईड जोडायची होती, तर बाकी उरलेली जी 6वी बाजू आहे ती नेहमीप्रमाणे 3 डबल क्रोशे 1 चेन अशी पूर्ण करा. डबल क्रोशे 3 चेन 1 डबल क्रोशे 3 अगेन इन नेक्स्ट चेन 1 स्पेस. रिपीट दिस टिल कॉर्नर. 3 डबल क्रोशे चेन 1 3 डबल क्रोशे इन द नेक्स्ट चेन 1 स्पेस. नाउ आय विल कंप्लीट दिस. ही ओळ कंप्लीट करते मी. आता ही बाजूसुद्धा माझी पूर्ण झाली आहे. पहा, 6वी शेवट म्हणजे 6व्या बाजूची शेवटची ओळ आणि आता 1 चेन केली आहे मी आणि हा जो कॉर्नर आहे त्याच्याशी आपण स्लिप स्टिचने जोडतो आहे. गाठ मारून घ्या इथे किंवा आपण स्लिप स्टिच करत करत कॉर्नर किंवा गाठच मारून घेऊ आपण इथे सरळ, कारण अजून आपली बॉर्डर आपलं शोल्डर शिवून व्हायचे आहेत. नाही तर मग आपण इथेच बटनपट्टी वगैरे सुरू करू शकलो असतो. आता मी तुम्हाला आधी दाखवते की आपल्या शिवल्यानंतर किती व्यवस्थित दिसत आहे. पहा, कुठेही तुम्हाला ओळखूसुद्धा येणार नाही की कुठे आपली शिवण आहे ते. आणि शिवण करायचा त्रासही वाचतो. त्यामुळे हे असं शेवटची ओळ ठेवली आणि ती करता करता शिवली तर तो एक फायदा होतो आपला. आता आपल्याला काय करायचं आहे की हे शोल्डर शिवायचे आहेत. बघा, आपले शोल्डर म्हणजे पूर्ण नुसते शोल्डर नसतात इथे, तर अख्खी बाहीच असते पूर्ण. तर ती बाही आपल्याला शिवायची आहे. तर आता शोल्डर हे वरची बाजू कशी शिवायची ते सांगते. ही बाजू आपली पाठीमागची आहे आणि सरळ समोरची बाजू ही आहे. आता आपल्याला शोल्डर शिवायसाठी आपण उलट बाजूने शिवणार आहे. तर मी हे उलट बाजू करून घेते याची, रॉंग साईड. तर रॉंग साईडला आपण करून घेऊ हे पूर्ण स्वेटर असं.
आणि ही साईड आपल्याला शिवून घ्यायची आहे शोल्डरची, ही वरची. आता ही साईड शिवायला आपण स्लिप नॉट केली आणि हे कॉर्नरचा जो टाका आहे इथे आपण दोरा जोडून घेऊ. हा लाल 2 चेनची जी स्पेस आहे ना तिथे आपण हा दोरा जोडला. आता इथे एक सिंगल क्रोशे करून घ्या आणि पुढचे सिंगल क्रोशे कसे करायचे पहा. पहिल्या टाक्यामध्ये हे जे 3 डबल क्रोशे आहे यापैकी पहिल्या टाक्यात सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला. इकडचा जो पहिला डबल क्रोशे आहे पहा, 3 डबल क्रोशे दिसतात आहे, त्यापैकी पहिल्या डबल क्रोशेमध्ये सुई घातली, टाका काढला दोऱ्याचा वेढा घेऊन. 3 टाक्यात सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन 3 इथून काढलं. आता असंच आपण प्रत्येक टाक्यात शिवायचं आहे आणि जिथे 1 चेनची गॅप असेल तिथे गॅपमध्ये टाकूनही असेच टाके काढायचे. आता पहिला झाल्यावर दुसऱ्या टाक्यात सुई घातली मी, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला. इकडेही दुसऱ्या टाक्यात सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढायचा आणि दोऱ्याचा वेढा घेऊन 3 इथून काढला. आता तिसऱ्या डबल क्रोशेच्या टाक्यात त्यातही अशी सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला आणि इकडच्याही तिसऱ्या टाक्यात सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला, 3चा 1 केला. आता 1 चेनची गॅप आली आहे तर दोन्ही 1 चेनच्या गॅपमध्ये अशी सुई घालायची, टाका काढायचा आणि 3चा 1 करायचा. आता असंच पुढचे 3 टाके. पुन्हा एकदा पहा, असंही शिवता येतं जसं आपण नेहमी शिवतो तसं, की सरळ दोन्ही टाके घ्यायचे आणि सिंगल क्रोशे करायचे. असं केलं तरी चालतं. फक्त आता इथे आपण थोडंसं ते वरती प्लेन डिझाईन यावं म्हणून असं करत आहे. तर यात टाका सुई घातली, 1 टाका काढला, इकडेही पहिल्या टाक्यात 1 सुई घातली, 1 टाका काढला आणि 3चा 1 केला. परत पुढच्या याच्यात दोन्ही याच्यातून 1 टाका काढायचा, 3चा 1 करायचा. सरळ बाजू बघा त्याची अशी छान शिवलेली दिसते, म्हणजे खांदा जरा स्टिफ राहतो म्हणून. तर असं आता आपण मी शिवून घेते. कुठपर्यंत शिवते पहा, पुन्हा एकदा पहा. यातून सुई घातली, 1 टाका काढला दोऱ्याचा वेढा घेऊन, याच्या इकडच्या तिसऱ्या टाक्यात सुई घातली, इथेही 1 टाका काढला आणि दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढला. मग 1 चेनची गॅप असेल तर तसंच इथूनही 1 सुई टाका काढायचा, याही 1 चेनच्या गॅपमधून 1 टाका काढायचा आणि 3 याच्यातून. तर असं मी कुठपर्यंत शिवून घेणार आहे. तर हा कॉर्नर आहे आपला आणि ही 3 चेनची 3 डबल क्रोशे पुढचे, तर त्याच्यानंतर जी 1 चेन आहे इथपर्यंत आपल्याला शिवून घ्यायचं आहे. इथपर्यंत या टोकापासून तर पहिली 1 चेनची स्पेस सोडून द्यायची आणि 2 चेनची स्पेसही सोडून द्यायची. इथपर्यंत फक्त आपल्याला शिवायचं आहे. तर तेवढं मी शिवत आणते. शेवटचे 2 टाक्यात माझे 1 केला मी, यातून टाक्यातून घालून दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं. इकडच्याही दुसऱ्या टाक्यातून सुई घालून दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला, दोऱ्याचा वेढा घेऊन 3ही टाक्यातून काढला. तसंच या शेवटच्या टाक्यात दोन्ही एकदम घेतले तरी चालतात बरं, पण मग एक कंटिन्युअस ठेवा. म्हणजे दोन्ही एकदम घेण्याची मेथड लावली तर दोन्ही एकदम घ्या. नाहीतर जसं इथे करत आहे आपण, की यातून टाका काढायचा, मग यातूनही चेन 1 स्पेस म्हणून टाका काढायचा आणि मग 3चा 1 करायचा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की हा कॉर्नरचा शेल आणि त्याच्या आधीचे 3 डबल क्रोशे एवढं सोडून द्या, तर तसं मी सोडून देते. आता हे दोरा कापून घ्या इथे, नंतर आपण हाईड करू व्यवस्थित. आणि असंच आपल्याला दुसरा शोल्डरसुद्धा शिवून घ्यायचा आहे. बघा, हे पाठीमागून आपण रॉंग साईडनी शिवले आहे शोल्डर, एवढं लक्षात ठेवा. किती सुंदर दिसतं पहा, आणि राईट साईडनी पण किती छान दिसतं. तर असंच आपल्याला हा शोल्डरसुद्धा शिवून घ्यायचा आहे. तर तेवढा मी शिवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. प्रत्येक वेळेस शिवायच्या आधी असं सरळ ठेवून पहा व्यवस्थित आहे की नाही, दोन्ही सरळ बाजू इकडे आहे की नाही. आता हा शोल्डर शिवायचा आहे, हा शिवून झाला आपला. तर आता हा शिवण्यासाठी आपण असं उलटं करू आणि हे 2 बाजू आपल्याला शिवून घ्यायचे आहे. तर हे शिवण्यासाठी पुन्हा आपण इथे दोरा जोडू कॉर्नरला आणि मग जसं मगाशी शिवलं होतं तसंच आपण दोन्ही बाजू घेऊन 1 टाका शिवणार. कॉर्नरला दोरा जोडतो आपण, स्लिप नॉट करून घेतली, 1 चेन करून पक्क केलं आणि इथे 1 सिंगल क्रोशे केलं. आता जसं मगाशी केलं होतं की याच्या पहिल्या टाक्यात घालायचं, 1 टाका काढायचा, इकडचेही पहिल्या टाक्यात घालायचं,
डबल क्रोशे जे 3 आहेत त्यापैकी पहिल्या डबल क्रोशेत टाका काढला आणि तिन्हीतून दोऱ्याचा वेढा घेऊन घ्या. इन्सर्ट हुक इन द सेकंड डबल क्रोशे स्टिच. इन्सर्ट हिअर ऑल्सो इन सेकंड डबल क्रोशे स्टिच. Insert here, yarn over, get 1 stitch. Insert in the second on other side, get 1 stitch and yarn over, pass through all of them. एक टाका काढायचा तिसऱ्या टाक्यातून, इकडच्याही तिसऱ्या टाक्यातून एक टाका काढा आणि दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून. मग एक चेनची गॅप आहे तर यातही तसंच केलं. एक टाका काढला, इकडे एक चेनच्या गॅपमधून एक टाका काढला, 3 टाक्यात दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून. अशी ही साईड कुठपर्यंत शिवायची. आणि तर हा कॉर्नर जो आहे, 1 मिनिट, इथे एक टाका काढला, इकडच्या तिसऱ्या डबल क्रोशेतून एक टाका काढला, दोऱ्याचा वेढा घेऊन घेतला. आता हे कुठपर्यंत शिवाल. हा जो कॉर्नर आहे या कॉर्नरचा हा कॉर्नरही सोडायचा आणि त्यानंतरचा एक 3 डबल क्रोशेचा गटही सोडायचा. इथपर्यंत शिवायचा आहे तुम्हाला. तर तसंच इथे तर हे 2 भाग आपल्याला इथपर्यंत शिवून घ्यायचे. हे इकडचे 3 कॉर्नर आणि 3 डबल क्रोशे एवढं नाही शिवायचं. तर एवढं मी पूर्ण करते. हा सुद्धा शोल्डर बाहीच पूर्ण शिवून झाली आपली. आणि मागून पण किती सुंदर दिसतं पण रॉंग साईडनी सुद्धा मस्त वेणीसारखी वीण आहे. आता ही बाही आपण उलटी करू. सरळ बाजूने शिवलं नव्हतं आपण कारण. आणि आता हे स्वेटर तुमचं इथपर्यंत तयार झालं. म्हणजे आता त्याला एकदम प्रॉपर स्वेटरचा फॉर्म आलेला आहे. फक्त इथे आपण हे 3 कॉर्नर आणि 3 डबल क्रोशे इतकं शिवलं नाही. हे सुद्धा कॉर्नर आणि 3 डबल क्रोशे एवढं शिवलं नाही. तर हा गळ्याचा भाग आहे. तर आता आपल्याला पुढचं गळ्याचाच भाग करायचा आहे आधी. आता हे कॉलर करण्यासाठी आपण हा जो आता फ्रंट पक्का झाला आहे आपला, ही बॅक साईड आहे. तर फ्रंटचा जो कॉर्नर आहे इथे समोर आलेला, तर इथे आपण हा लाल दोरा पुन्हा जोडून घेऊ. लालनीच करतो आहे आपण. पहिला डबल क्रोशे म्हणून 3 चेन करा आणि प्रत्येक टाक्यात एक डबल क्रोशे करा. आणि चेन 1 स्पेस आली तर त्याच्यातही एक डबल क्रोशे. डबल क्रोशे 1 इन ईच स्टिच. हे 3 डबल क्रोशे होते, त्यात एक डबल क्रोशे केला. कॉर्नरला एक डबल क्रोशे केला. आता ही एक चेनची गॅप आली आहे तर या एक चेनच्या गॅपमध्ये सुद्धा एक डबल क्रोशे. परत 3 डबल क्रोशे आहेत, त्याच्यात प्रत्येकी एक डबल क्रोशे. डबल क्रोशे 1 इन ईच स्टिच. अगेन डबल क्रोशे 1 इन चेन 1 स्पेस ऑल्सो. हे आपण शिवले नव्हते असे इकडचे टाके आहेत की आपण शोल्डर बाही शिवली पण ते शिवलं नव्हतं. आता इकडे हे जॉईंट जो आहे बाहीचा, इथे सुद्धा आपण एक डबल क्रोशे करू. नंतर आता परत प्रत्येक टाक्यात एका गॅपमध्ये ही एक आणि मग प्रत्येक टाक्यात एक. फक्त प्रत्येक टाक्यात एक डबल क्रोशे आणि एक चेनच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे. अशी पूर्ण ओळ करून घ्या. बॅक साईडला सुद्धा जिथे शिवण आली आपली त्याच्या आधी कॉर्नर आहे तिथे एक डबल क्रोशे, शिवणावर एक डबल क्रोशे आणि परत दुसरा कॉर्नर आहे तिथे एक डबल क्रोशे. आणि नंतर प्रत्येक चेनमध्ये प्रत्येक टाक्यात एक डबल क्रोशे तो आहेच. आणि एक चेनच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे. तर असे एवढे डबल क्रोशे पूर्ण करा आणि त्याच्यात 3 ओळी करा अशा. म्हणजे इथपर्यंत झाले डबल क्रोशे करत की 3 चेन करायच्या, टर्न करायचं आणि परत अशी ओळ आणि पुन्हा एक डबल क्रोशेची ओळ. अशा 3 ओळी करायच्या. शेवटचे 3 डबल क्रोशे 3 डबल क्रोशेवर डबल क्रोशे झाले की ही जी 2 चेनची गॅप आहे इथे परत एक डबल क्रोशे करा कॉर्नरला. कारण जोडतानाही आपण कॉर्नरला जोडलं होतं ना दुसऱ्या साईडला, त्यामुळे इथेही कॉर्नरला एक डबल क्रोशे करायचा. मग परत 3 चेन करा, टर्न करा आणि पुन्हा प्रत्येक टाक्यात एक डबल क्रोशे करून घ्या. आणि नंतर अशीच आणखीन एक ओळ करा. म्हणजे 3 ओळी करायच्या आहेत डबल क्रोशे. बघा आपला हा कॉलरचा भाग पूर्ण झाला आहे. आपलं हे अगदी 1-1.5 वर्षाच्या बाळाचं आहे म्हणून आपण इतकी केली कॉलर. 3 रो फक्त. जर मोठ्यांचं करायचं असेल तर थोडं याहून जास्त रोज करायचे. आता आपण एक पट्टी करणार आहे खाली बाह्यांना पण दोन्ही. आणि इथून इथून सुरू करा कोणत्याही एका टोकावून किंवा आपण बॅक साईडने सुरू करू मला वाटतं. तर इथून पूर्ण असं यायचं. मग इथून परत सिंगल क्रोशे वर कॉलरला
पुन्हा या बाजूनी यायचं सिंगल क्रोशे करत करत इकडनं आणि परत इथे एंड करायचा खालच्या बाजूला. इथून सुरुवात इथेच एंड. तर मी पहिल्यांदा लाल दोरा जोडून घेते तिथे पाठीमागच्या साईडला आणि राईट साईडनी करू आपण. पहिली ओळ, मग दुसरी रॉंग साईडनी येतेच आणि मग तिसरी पुन्हा राईट साईडनी. आता या तिन्ही ओळी तुम्हाला हवं तर सिंगल क्रोशेच्या करा किंवा एक सिंगल क्रोशेची एक चेन केली मी आणि हा एक सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1. नाउ मेक सिंगल क्रोशे 2 इन एव्हरी डबल क्रोशे गॅप. आता ही 2 चेनची गॅप आहे म्हणून इथे 2 सिंगल क्रोशे केले. प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच. आणि कुठपर्यंत करायचं आहे हे तुम्हाला सांगितलं मी. आपण मागून सुरू करतो आहे हे. तर इथून मागून सुरू करतो आहे तर इथून सुरू करते आहे मी. सिंगल क्रोशे करत जा. प्रत्येक टाक्यात एक एक टाक्याचं सगळे इकडे सगळ्या टाक्यात एक एक. आता इथे फक्त डबल क्रोशेची ओळ येईल तर या डबल क्रोशेच्या ओळीत 2-2 सिंगल क्रोशे करा. इकडे परत टाके आहेत एक एक सिंगल क्रोशे. इथे फक्त 3च ओळी आहे डबल क्रोशेच्या, यात 2-2 सिंगल क्रोशे करा. आणि मग पुन्हा या काचपट्टी, बटनपट्टी आणि पूर्ण खालचा भाग आणि कॉलर या सगळ्याला सिंगल क्रोशेची ओळ करायची आहे तुम्हाला. तर एक लालनी, मग दुसरी पिवळ्यानी डबल क्रोशेची आणि तिसरी परत सिंगल क्रोशेची लालनी. असं केलं तरी चालेल किंवा मी तर सगळ्या लालनीच करणार आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्या चॉईसनी करा. सगळ्या ओळी सिंगल क्रोशेच्या करा. 4 किंवा 3 करा. 3 केल्या तरी चालेल, छोटंसंच आहे आपलं जॅकेट. आणि नाही तर मग एक सिंगल क्रोशेची, एक डबल क्रोशेची, एक सिंगल क्रोशे. फर्स्ट लाईन ऑफ सिंगल क्रोशे, देन लाईन ऑफ डबल क्रोशे, देन लाईन ऑफ सिंगल क्रोशे. 3 ओळी अशा आपण खाली, वर आणि काचपट्टी, बटनपट्टीला आणि कॉलरला अशा ओळी करणार आहे. आणि मग तशीच आपण बाही करणार आहे. इथे सुद्धा नवीन दोरा जोडायचा. प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे एक चेनच्या. आणि अशाच एक सिंगल क्रोशेची ओळ, एक डबल क्रोशेची आणि एक परत सिंगल क्रोशेची. अशा 3 ओळीची बॉर्डर इथे करणार आहे दोन्ही बाह्यांना. आता तुम्हाला अशी जर नसेल करायची बॉर्डर आणि फ्रंट पोस्ट डबल क्रोशे, बॅक पोस्ट डबल क्रोशेची करायची असेल तर तशीसुद्धा करू शकता. मग त्यासाठी काय कराल, ही पहिली ओळ सिंगल क्रोशेऐवजी डबल क्रोशेची करा आणि त्यानंतर एक फ्रंट पोस्ट, एक बॅक पोस्ट अशी पूर्ण ओळ करा. 2 ओळी करायच्या अशा फ्रंट पोस्ट, बॅक पोस्ट. तशी चालेल, पण हे लहानच मुलांचं आहे. लहान मुलांचे काय 1-1.5 वर्षात वापरून खराब होतात परत, त्यामुळे लवकर होईल असं करतो आपण. तर एक सिंगल क्रोशेची, एक डबल क्रोशेची, एक सिंगल क्रोशेची एवढ्या 3 ओळी करा आणि ही पूर्ण बॉर्डर संपवा इथून खाली वर आणि दोन्ही बाह्यांना. एवढं पूर्ण करते मग तुम्हाला दाखवते. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझं पूर्ण झालं आहे पहा. आपण पूर्ण खालून बॉर्डर केली आहे ही. एक सिंगल क्रोशे, एक डबल क्रोशेची ओळ आणि एक परत सिंगल क्रोशे. फक्त शेवटचा सिंगल क्रोशे मी लाईट कलरनी केला. आणि हा कॉर्नर जिथे येतो तिथे 4 टाके केले आहेत मी दोन्ही कॉर्नरला, इथे आणि इथे. आणि मग तशीच बाहीची केली आहे. बाहीत कुठेही जास्त टाके वगैरे नाही करावं लागले. एक सिंगल क्रोशेची ओळ, एक डबल क्रोशेची, मग पांढऱ्यानी किंवा फिक्या पिवळ्यांनी परत सिंगल क्रोशेची ओळ. तर इतका हा सुंदर आपला स्वेटर तयार झालेला आहे आणि अतिशय सोपं असं हे स्वेटर आहे. तुम्हाला खूप आवडेल करायला. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर, थंब दाबून शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.